नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. उद्या दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आपल्याला असाक्षरांची परीक्षा घ्यायची आहे. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा आपण दरवर्षी आपल्या गावामध्ये राबवत असतो आणि या कार्यक्रमाअंतर्गत आपण दरवर्षी परीक्षा घेत असतो असाक्षरांची. अशीच परीक्षा उद्या दिनांक 29 मार्च 2026ला आपल्या शाळेत आपण पार पाडणार आहोत. त्या संदर्भात आपल्याला आपल्या कार्यालयाकडून या पद्धतीचं माहितीपत्रक प्राप्त झालेलं आहे. 56 पानांचं माहितीपत्रक आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि थोडक्यात आपल्याला कोणती कार्यवाही पार पाडायची आहे आणि आपलं कार्य कशा पद्धतीने अचूक पद्धतीने लवकरात लवकर पार पाडता येईल यासाठी आपण ही आजच्या व्हिडिओतनं माहिती घेणार आहोत. तर ही परीक्षा केंद्र संचालकांसाठी असलेली PDF आपण पाहू शकतो. यामध्ये आपण काही महत्त्वाचे फॉर्मॅट बघणार आहोत जे आपल्याला 3-3 प्रतीमध्ये व्यवस्थित भरून आपल्याकडे जतन करून ठेवायचे आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण बघू शकतो की आपल्याला या पद्धतीने एक महत्त्वाची माहिती पुस्तिका दिलेली आहे. चला तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. तसंच या अंतर्गत कोणत्या पान नंबरवर कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती आपल्याला मिळणार आहे त्या संदर्भातली एक सूची इथे दिलेली आहे. या सूचीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला दिलेले आहे. यात S पासून तर W पर्यंतचे जे महत्त्वाचे फॉर्मॅट आहे ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. यात केंद्र संचालकांचं नियुक्तीपत्र नमुना, त्यानंतर वेगवेगळे कर्मचाऱ्यांची नियुक्तीपत्र, तसेच आपल्याला असाक्षरांचे नोंदणी फॉर्म भरून घ्यायचे आहे. या सर्वांची माहिती आपण झटपट घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. ह्या PDFमध्ये पुष्कळ गोष्टी दिलेल्या आहेत. अतिशय सखोल असं हे PDF आहे. तरीसुद्धा आपण आजच्या या पटापट महत्त्वाची फक्त माहिती आपण डिस्कस करून घेणार आहोत. तर आपण बघू शकतो की आपल्याला इथे तर सुरुवातीला आपण बघू शकतो कृती ओघ तक्ता. यामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारची कार्यवाही आतापर्यंत केलेली आहे आणि पुढे आपल्याला या परीक्षेसाठी अजून कुठल्या प्रकारची कार्यवाही पार पाडायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ओघ तक्त्यावरून म्हणजे फ्लो चार्टवरून समजून घेऊ शकतो. तर आपल्या इथे केंद्र प्रमुख किंवा आपले मुख्याध्यापकांची कशा पद्धतीने लॉग इन आणि पासवर्ड आपण सेट केला होता, त्यानंतर कशाप्रकारे आपण असाक्षरांची नोंदणी करून घेतली, त्यानंतर लर्नर, व्हॉलेंटियर यांना आपण टॅग केले, या सगळ्या गोष्टी आपल्याला या फ्लो चार्टवरून समजू शकतात. पण ह्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या आहे, त्यामुळे यात आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण पटापट पुढील महत्त्वाची माहिती घेणार आहोत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नोंदणी फॉर्म भरून घेणे. आपण जितके असाक्षर टॅग केलेले आहेत त्या प्रत्येक असाक्षराचा एक पासपोर्ट साईज फोटो लावून त्याच्या या पद्धतीने आपल्याला नोंदणी फॉर्म भरून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला त्यांचं राज्याचं नाव, UDAS क्रमांकानंतर 001, 002 असं आपल्याला त्यांचं सीट नंबर द्यायचा आहे, रजिस्ट्रेशन नंबर करून घ्यायचा आहे व इतर सगळी माहिती जी आपण ॲपमध्ये भरली होती सेम त्याच प्रकारे भरून शेवटी त्यांचा आधार क्रमांक टाकून संपूर्ण फॉर्म व्यवस्थित फिल करून आपली केंद्राध्यक्षांची स्वाक्षरी व परीक्षार्थ्याची स्वाक्षरी घेऊन हा रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण करून घ्यायचा आहे. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जी लक्षात ठेवण्यायोग्य आहे, ती म्हणजे प्रत्येक असाक्षरासाठी आपल्याला वेगवेगळा नोंदणी फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्याचा व्यवस्थित बंच करून आपल्याजवळ ठेवायचा आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचं कामकाज पार पाडल्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा नमुना बघायचा आहे, जो आपल्याला 3 प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. चला तर बघूया. नेक्स्ट नमुना आपला
राहणार आहे. नोंदणी फॉर्म भरून घेतल्यानंतर याच्या मागच्याच बाजूला आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या. त्यानंतर हा आपल्याला केंद्रप्रमुखांनी आपल्याला केंद्राध्यक्ष म्हणून निवड केलेल्याचा हा एक ऑर्डर असेल, ती प्रत्येक केंद्र संचालकाला व्यवस्थित जतन करून ठेवायची आहे. तसेच आपल्याला परीक्षा घेत असताना कोणकोणत्या सूचना परीक्षार्थींना द्यायच्या आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा इथे महत्त्वाची माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे. दिव्यांग उमेदवारांना 60 मिनिटे जास्त वेळ आपल्याला द्यायचा आहे. तसेच वाचन, लेखन, गणित यांचे वेगवेगळे विभाग तपासून प्रश्न क्रमांकानुसार आपल्याला त्यांचे गुणदान करून घेऊन मूल्यांकनकर्ता म्हणून आपली स्वाक्षरी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेच्या वेळेचे कामकाज व्यवस्थित पार पाडायचे आहे. परीक्षेच्या वेळी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही, कुठल्याही प्रकारचं परीक्षार्थ्यांना त्रास होणार नाही, याची आपण दक्षता घेणार आहोत. परीक्षा सुरू असतानाच आपल्याला स्वाक्षरीपट भरून घ्यायचे आहे. परीक्षार्थ्यांकडून 3 प्रतीमध्ये आपल्याला स्वाक्षरीपट भरून घेणे आवश्यक आहे. तसंच केंद्र संचालकांचा अहवाल प्रपत्र क्रमांक 1 हे सुद्धा आपल्याला 3 प्रतीमध्ये भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याची माहिती मुद्देसूद मांडून हजर, गैरहजर, स्त्री पुरुष या सर्वांची माहिती आपण भरून ती आपल्या सही शिक्क्याने प्रमाणित करून 3 प्रतीमध्ये आपल्याकडे जतन करणार आहोत. हे अतिशय महत्त्वाचं असं अहवाल, केंद्र संचालक अहवाल आपल्याला आपल्याजवळसुद्धा एक प्रत ठेवायची. त्यानंतर परीक्षा केंद्राच्या वेळी परीक्षा केंद्र खर्च अहवाल हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. त्याच्या पण आपण 3 प्रती काढून ठेवणार आहोत. या 3 प्रतीमध्ये ही सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. इथे परीक्षा केंद्र क्रमांक टाकताना मी वारंवार सांगत आहे की ज्याप्रमाणे आपला UDAS नंबर असतो त्यातला सुरुवातीचा 24 हा अंक सोडून उरलेले 9 अंक आपल्याला इथे भरायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळी माहिती भरून केंद्रासाठी आलेला खर्च, तसेच झेरॉक्सचा खर्च या सर्व आणि आपण परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित भरून आपल्या केंद्रावर किती खर्च झाला ते आपल्याला इथे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. 3 प्रतीमध्ये हा नमुना आपण ठेवणार आहोत. यानंतर आहे कर्मचारी उपस्थिती प्रपत्र क्रमांक 3. या ठिकाणी आपण आपल्या परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा डाटा इथे भरणार आहोत. त्यांचे संपूर्ण नाव, त्यानंतर त्यांचे नियुक्तीचे पद म्हणजे आपण जसं की केंद्र संचालक, त्यानंतर पर्यवेक्षक, मदतनीस यांचा आपण संपर्क क्रमांक आणि त्यांची स्वाक्षरी इथे घेऊन हे सुद्धा 3 प्रतीमध्ये भरून घ्यायचं आहे. खाली आपलं केंद्र संचालक म्हणून स्वाक्षरी करून नाव व संपर्क क्रमांक भरून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर परीक्षार्थी स्वाक्षरीपट हे 3 प्रतीमध्ये आपण भरणारच आहोत. याची माहिती आधीच घेतलेली आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील सूचना आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. परीक्षार्थ्यांना पण वाचून दाखवायच्या आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पार पाडणार आहात याची मला तीळमात्रही शंका नाही, कारण अनेक मागील 2-3 वर्षापासून आपण हा अनुभव घेत आहोत. तर उद्याचा दिवस हा आपल्यासाठी मंगलमय जावो, यशदायक जावो आणि आपली केंद्रावरची परीक्षा अतिशय सोप्या रीतीने पार पाडावी, कमी श्रमात आपली ही परीक्षा पार पडावी अशा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. परीक्षा केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना आपल्याला अशा पद्धतीचं एक नियुक्तीपत्रक द्यायचं आहे. त्यांचं नाव भरून त्यांचं पद जसं पर्यवेक्षक, परीक्षक, लिपिक, परिचय अशा पद्धतीने आपण त्यांची पद तिथे देणार आहोत. परीक्षेच्या ठिकाणी आपल्याला ताकीद किंवा इशारा लावायचा आहे. परीक्षेच्या ठिकाणी कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा नाही. तसंच कुठल्याही प्रकारे परीक्षेत अडथळा येईल अशा कार्यवाही होऊ द्यायच्या नाही. तर अशा पद्धतीने आपण ही परीक्षा व्यवस्थित पार पाडणार आहोत. चला तर सर्वांना या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी अशाच
सुंदर सुंदर व्हिडिओसह पुन्हा पुन्हा येता येईल आणि आपली भेट होत राहील. चला, धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. जय जय हिंद, जय महाराष्ट्र.